राणेसाहेब, तुम्ही शिवसेनेमध्ये होता, ती शिवसेना, यानंतर तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडला, राज ठाकरे बाहेर पडले, ती मनसेना, आणि आता उद्धव ठाकरे जी चालवत आहेत ती शिवसेना. यामध्ये तुम्हाला नेमकं काय फरक दिसतो आणि हे चित्र किती वेगळं आहे महाराष्ट्रासाठी? माननीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ते हयात असेपर्यंत ती खरी शिवसेना. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी काम करणारी ती शिवसेना होती. त्यानंतरची शिवसेना मराठी माणसाचाही विसर आणि हिंदुत्वालाही बगल देऊन मुख्यमंत्री स्वीकारलं. त्यामुळे ना हिंदुत्वाचं त्यांच्याकडे ना मराठी माणसाचं हित त्यांनी केलं. त्यामुळे दोन्ही विषयाचा त्यांचा काही संबंध नाही. नक्कीच 18% मराठी बांधव जे आहेत ते केवळ राहिले तसं तुम्ही 18% म्हणताय कोणामुळे झाले? महाराष्ट्र निर्माण झाला 60% मराठी माणसं होती मुंबईत. माझं 18 का झाले? शिवसेनेला पण जन्म जेव्हा झाला 19 जून 1966, आता 59 वर्ष झाली. मग 59 वर्षात टक्केवारी वाढायला पाहिजे होती का कमी व्हायला पाहिजे होती? आणि कमी झाली तर हे पाप शिवसेनेचं आहे. अपयश आहे त्यांचं असं म्हणावं. मी पाप म्हटलं ते अपयशच म्हणतात त्याला. नक्कीच. सगळ्या आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एक चेहरा आणि एक संघटन असं मिळून भविष्यातल्या निवडणुका लढवण्याचा विचार सध्या सुरू आहे. चेहरा राज ठाकरेंचा असणार आहे आणि संघटन शिवसेनेचं उद्धव ठाकरेंचं. त्यांच्या पक्षांच्या अंतर्गत हे ठरवलं आहे. आम्हाला काय 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 आहे? आमची काय त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे ना लोकांची, बाकीच्या पक्षांची काय? तू एक चेहरा ठेवा ना तर डझनभर चेहरे दान, काय फरक पडणार आहे? आता मागच्या निवडणुकीत हेच चेहरे होते ना. काय झालं? चेहरा बघून कोणी मराठी माणसांनी नाही मतं दिली. दारुण पराभव झाला या लोकांना. चेहरे बदल्या, एकत्र या. अहो, कुटुंबातले 2 भाऊ एकत्र येत आहेत, त्याच्यात काय मोठं वैशिष्ट्य आहे? आणि यात मराठी माणसाच्या का ताटात एक भाजी जास्त का श्रीखंडपुरी मिळणार आहे का? काही नाही. हे त्यांचा स्वार्थ आहे. एकत्र येतोय गवगवा कशाला? या मीडियालाच काही दुसरा विषय नाही मिळाला आहे आणि म्हणून हा विषय घेऊन आपलं दुकान चालवत आहेत. नक्की. ज्या ज्या नेत्यांशी आम्ही बोलतो ते म्हणतात की अपमानास्पद वागणूक शिवसेनेमध्ये मिळत होती म्हणून सगळे नेते सोडून गेले. तो काय संपला ना ते. आता परत कशाला सांगायचं अपमानाने हे ते? आम्हाला नाही योग्य वाटलं, सोडली शिवसेना साहेबांना सांगून. त्यामुळे काय नवीन यांच्याबद्दल काय बोलायचं नाही मला. एक शेवटचा प्रश्न आहे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये कुणामध्ये तुम्हाला बाळासाहेबांची छवी दिसते? कोणामध्ये नाही. साहेब साहेबांचे म्हणजे सारखा गुणात्मक अमुक दुसरा व्यक्ती नाही. साहेब. धन्यवाद साहेब आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.